तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा विषय जो आहे तो थोडा इम्पॉर्टंट विषय पण आहे. करावं लागतं मोस्टली ज्या न्यू मॉम्स असतात त्यांना खूप मोठी गोष्ट फेस करावी लागते, ते म्हणजे मिल्क कमी किंवा आपल्या बाळाला पावडर पाजावी लागते. ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि नवीन आईसाठी तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि खूप त्रासदायी पण असतात म्हणायला गेलं तर. कारण बाळ आपलं नॉर्मल किंवा सीझर होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा बाळाला फर्स्ट म्हणजे काय मिल्क इम्पॉर्टंट म्हणजे आहे मिल्क. आणि जर नॉर्मल झालं असेल तर नेक्स्ट डेपासूनच किंवा त्या दिवशीपासूनच मिल्क देतात आणि जर सीझर झालं असेल तर तिसऱ्या दिवसापासून देतात. तर प्रॉब्लेम असा होतो जेव्हा फर्स्ट आपली प्रेग्नेन्सी असते आणि फर्स्ट डिलेवरी त्या टायमाला जेव्हा आपल्याला बाळाला दूध पाजायचं असतं तेव्हा खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. फर्स्ट तर आहे आपलं एकतर दुधासाठी एकदम फर्स्ट टाईम असतो तेव्हा माहीत नसतं बाळा दूध कसं पाजावं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. देन दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व गोष्टी जे त्यांना बाळाला दूध पिण्यासाठी मदत करतं किंवा मोस्टली लॅचिंग कसं करावं हे सगळं बेबीसाठी खूप नवीन असतं आणि एका आईसाठी खूप नवीन असतं की एक्झॅक्टली आपण काही गोष्टी कराव्यात, काही गोष्टी नाही कराव्यात. आणि सी सेक्शनच्या टायमाला जेव्हा आपण बेडवर 3 दिवस असतो किंवा 2 दिवस असतो, मोस्टली 3 दिवस असतात आणि तेव्हा आपल्याला काहीच खायला अलाउड नसतं. फर्स्ट डे तर काहीच देत नाहीत, नेक्स्ट डेपासून थोडंफार चालू करतात लिक्विडपासून. सो जास्त करून काही काहींना घर जवळ नसतं, हॉस्पिटल लांब असतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोस्टली जास्त काही पेज वगैरे या गोष्टी येत नाहीत. आणि खूप मुलींना फेस करावा लागतो जो आहे लो मिल्क सप्लाय. आपल्या बाळासाठी पुरेपूर दूध पोहोचणं ही गोष्ट फेस करावी लागते आणि ही गोष्ट मीही फेस केली. त्याच्यामुळे माझा हा हेतू आहे की तुम्हाला जे काही मी केलं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगाव्यात आणि कदाचित तुमच्यासाठीही फायदेशीर असतील. पहिली गोष्ट अशी आहे की एकदा आपल्या बाळासाठी काय इम्पॉर्टंट आहे. आपल्या सगळ्या मदर्सला, न्यू मदर्सला असंच वाटतं की आपल्या बाळासाठी जे करावं ते कमीच आहे. आणि आता जे कोणी माझ्या व्हिडिओज बघत असतील त्यांचा फर्स्ट प्रेग्नन्सी असेल, फर्स्ट डिलेवरी, त्यांनी जो काही एक्सपिरियन्स केलेला आहे त्यांनाही रिलेट होईल की फर्स्ट टाईम सगळं काही नवीन असतं. सो आपल्याला इतकं घाबरल्यासारखं होतं की एक्झॅक्टली काय करावं, कसं करावं. आणि जर कोणत्या लेडीजला हा जर प्रॉब्लेम फेस करत की लो मिल्क सप्लाय, आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपल्याला मिल्क सप्लाय कमी आहे तेव्हा आपण खूप खचून जातो. आणि प्रत्येक लेडीज त्यांना असं वाटतं की आपल्या बाळाला पुरेपूर मिल्क सप्लाय व्हायलाच हवा आणि त्या बाळासाठी पण उपयुक्त असतं. सो आपल्या बाळासाठी काय इम्पॉर्टंट आहे हे एका आईपेक्षा जास्त कोणीच नाही जाणू शकत. सो माझ्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती आणि मीही एक गोष्ट फेस केलेली आहे जे बाळाला दूध कमी पडणं. आणि माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की फर्स्ट माझं बाळ 24 सप्टेंबर 2024ला जन्माला आलं आणि आम्ही सगळे खूप खुश होतो. 3 दिवस तर आम्हाला काही बाळाला दूध पाजता नाही आलं, पण त्याच्यानंतर जी काही प्रोसेस असते नर्स वगैरे प्रॉपर लॅचिंगचं वगैरे सांगतात, बाळाला कसं दूध पाजावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्या गोष्टीही मी केल्या. बट हा असा प्रॉब्लेम झाला की बाळाला जितकं पुरेपूर दूध हवं होतं तितकं पुरेपूर दूध माझ्याकडून बाळाला गेलं नाही. आणि मला असं वाटायचं की बाळ लॅच करतंय, बाळ दूध पितंय, सो बाळाला दूध पुरतंय. आणि मोस्ट ऑफ सगळे असेच म्हणतात ना की 1.25 महिना बाळ रडतं वगैरे. तुम्हालाही असं काही सांगितलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की 1.5 महिना किंवा 1.25 महिना बाळ रडत असतं, सो घाबरायचं काहीच कारण नाही आहे म्हणून. माझ्यासोबतही असंच झालं आणि सर्व मला असंच बोलत होते की बाळ 1.25 महिना रडतं, डोंट वरी. बट ते का रडत होतं कारण तिला पुरेपूर दूधच मिळत नव्हतं. त्याच्यामुळे बाळ क्रँकी, चिडचिड व्हायचं आणि मला असं वाटायचं की बाळ रडतं, हां रडत असतं दिवसा कधी रात्री, झोपायचं. आणि मोस्ट फर्स्ट जे काय आहे ते आहे आपल्या बाळाने सूज कमी करणं. ओके, सूज कमी करणं. शी तर माझ्या बाळाने 8-9 दिवसानंतर केलेली. आणि मोस्ट सगळ्यांना माझी हीच रिक्वेस्ट आहे की जर तुमच्या बाळासाठी काय इम्पॉर्टंट असेल तर स्पेशली जे पेडिट्रिशियन आहेत, जे लहान मुलांचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांनाच दाखवा. तुम्ही अशा छोट्या किंवा नॉर्मल जे डॉक्टर आहेत, फिजिशियन्स आहेत त्यांना प्लीज दाखवू नका. कारण हे माझ्यासोबत फेस झालेलं आहे. नॉर्मल आपण फिजिशियन जेव्हा डॉक्टरला दाखवतो, नॉर्मल जनरल डॉक्टरला दाखवतो, तेव्हा प्रॉब्लेम असा होतो की ते थोडेसे हाय पॉवरच्या गोळ्या आहेत जे आपल्या बाळासाठी उपयुक्त नाही आहेत किंवा बाळासाठी हार्मही करू शकतात.
सो माझ्यासोबतही असं झालं. आणि आमचे एक स्पेशलाइज डॉक्टर आहेत अहमदनगरचे, जिथं माझी डिलिव्हरी झाली. त्या डॉक्टरांनी माझ्या बाळाला फर्स्ट टाईम हातात घेतलं होतं, जे माझ्या बाळाचे स्पेशल डॉक्टर होते, बेबी केअर म्हणजे बाळासाठी जे पिडियाट्रिशियन डॉक्टर असतात ते. सो त्यांचं एक हॉस्पिटल आहे. सो त्यांच्याकडं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते असं बोलले की तुम्ही नॉर्मल डॉक्टरकडे गेलात तर ओके, जायला हरकत नाही आहे, पण जेव्हा ते हाय पॉवरच्या गोळ्या जातात ते आपल्या बाळासाठी उपयुक्त नाही आहेत. सो मीही असंच केलं. सो मीही आता माझ्या बाळाच्या स्पेशलाइज डॉक्टरकडेच जात होती. आता सध्या तर मी मुंबईमध्ये आली म्हणून अजून तर काही गरज नाही पडली, पण इथे आहेत एक ओळखीची डॉक्टर आहे जी लहान मुलांवरचीच आहे. सो विषय असा होता माझा की आपल्या बाळाला दूध इम्पॉर्टंट आहे, पण ते त्या बाळाला पुरतंय का हेही एका आईने बघितलं पाहिजे. मोस्ट ऑफ ज्या न्यू मदर आहेत, ज्या आत्ताच मदर झालेल्या आहेत, त्यांचं जर बाळ थोडंफार रडत असेल, शू कमी करत असेल, चिडचिड करत असेल, दूध पिल्यानंतर झोपत नसेल किंवा थोडं क्रँकी होत असेल किंवा लगेच उठत असेल झोपेतून, तर प्लीज तुम्ही हे चेक करा की बाळाला पुरेपूर दूध मिळतंय की नाही. आणि माझ्यासाठीही ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती आणि मला ते कळालं नाही, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे. आणि मी काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आता बाळासाठी पुरेपूर दूध मिळण्यासाठी एका आईने काय करावे. सो मी जे फेस केलेल्या बाळासाठी शतावरी, आता बाळाला दूध पुरेपूर यायसाठी एका आईने शतावरी घ्यावी. मी स्वतः 2 टाईम शतावरी घ्यायची. एका पूर्ण ग्लासभर दूध घेऊन त्याच्यामध्ये 2 चम्मच शतावरी टाकून घ्यावी आणि ते चालू करावं. प्लस मेथीचं जे आपण पातळ पाणी करतो, बाजरीची भाकर चुरून खावी. प्लस बाजरीच्या पिठाचं जे आपण पेज करतो किंवा असं पातळ आपण जेव्हा पेज करतो गूळ टाकून आणि जिऱ्याची फोडणी देऊन तसं करावं. प्लस त्याच्यानंतर पातळ रवा करावा. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत. पण मला जे फेस झालं, माझ्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती की माझ्या बाळाला पुरेपूर दूध मिळालं पाहिजे. आणि तुम्हीही फेस केला असेल, जे कोणी पावडरचं दूध पाजत असेल, पावडरच्या दुधाने लहान बाळांना खूप प्रमाणात कफ होतो, प्लस चिडचिडं बाळ होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की बाळाला शीला प्रॉब्लेम होतात आणि सू तर नॉर्मल करतात बाळं, पण जेव्हा ते पावडर दूध तेव्हा ते पितानी पण सांडवणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि फर्स्ट आमच्या डॉक्टरने आम्हाला एक सजेशन दिलं होतं की जर तुम्हाला बॉटल फिडिंग करायची असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या दुधावर बाळाला ठेवू नाही शकणार, कारण एकदा बाळाला बॉटलची सवय लागली तर ते पुन्हा ब्रेस्ट मिल्क घेणार नाही. सो आम्हीही तेच फॉलो केलं. आम्ही आमच्या बाळाला वाटी चम्मच, जे आपण वाटी चम्मचने दूध पाजायचो, ते इतकं बाळ हे करायचं, थू था थू, इकडे थूक तिकडे थूक, चमच्याने थूक वगैरे करायचं. बट आम्ही असंच ठरवलं होतं की आम्ही आमच्या बाळाला वाटी चम्मचनेच दूध देणार. आणि त्याचा फायदा असा झाला की जेव्हा मला ही सगळं शतावरी वगैरे सगळं खायला लागली, जेव्हा माझ्या सर्व गोष्टी माझं एक रुटीन बसलं, जेव्हा सगळ्या प्रॉपर माझ्या शतावरी वगैरे खाणं वगैरे पातळ चुरून वगैरे खाणं जेव्हा माझं चालू झालं आणि जेव्हा ते मेथीचे लाडू वगैरे खायला चालू झालं, ड्रायफ्रूटचे लाडू खायला चालू झाले, तेव्हा माझ्या दुधामध्ये थोडा बदल व्हायला लागला. बाळासाठी पुरेपूर दूध यायला लागलं हळूहळू करत. आधी मी फुल टाईम बाळाला दूध ब्रेस्ट मिल्कसोबत पावडर मिल्क द्यायची. त्याच्यानंतर ते थोडं हाफ झालं, दुपारपर्यंत झालं, मध्ये संध्याकाळपर्यंत झालं आणि देन मग ते पूर्ण आता ओव्हरऑल मी माझ्या बाळासाठी पावडर बंद केलेली आहे. सो थँक्स टू त्या डॉक्टरांना ज्यांनी मला सांगितलं की एक आपल्याला एक सजेशन हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर कोणाची आपल्याला हेल्प होत असेल तर कधीही चांगली. आमच्या डॉक्टरांना कॉन्फिडन्स होता. मला ॲक्च्युली कॉन्फिडन्स नव्हता, पण आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या बाळासाठी जे काही इम्पॉर्टंट असतं ते आपली आई करतच असते. सो आपल्या बाळासाठी कधीही निगेटिव्ह विचार नाही करायचा. जे काही करायचं ते पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि त्या पॉझिटिव्ह विचारावरून मी एक शिकली की त्या पॉझिटिव्ह विचारावरून ते डॉक्टर नेहमी म्हणायचे, डोंट वरी ताई, तुम्हाला दूध नक्की येईल. तुम्ही तुमच्या बाळासाठी जे काही कराल ते नक्की पॉझिटिव्ह असेल आणि नक्की तुम्हाला दूध येईल. हाच पॉझिटिव्हिटीने मी जे काही कोणी काही सांगितलं ते सर्व गोष्टी केल्या. इनफॅक्ट जे काही आपण म्हणतो ना, आता पहिले लोकं बोलायचे आणि ते ॲक्च्युली खरं पण आहे. मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने सांगते. आमच्या इकडचे सगळे असं म्हणायचे की कडुलिंबाचे जे पाला आहे त्याचा रस करून प्यावा, तर दुधामध्ये फरक येतो. प्लस ते काडबोळे वगैरे म्हणतात. हे जो कोणी गावाला राहत असेल त्यांना माहिती असेल की एक्झॅक्टली काडबोळे म्हणजे काय असतं. सो काडबोळे वगैरे. आणि थँक्स टू ॲक्च्युली माझ्या सासरी आणि माहेरीमध्ये हार्डली हाफ
आवरचाच डिस्टन्स आहे. पण माझ्या माहेरी एवढं कोणाला माहिती नव्हतं की कुठे मिळतं वगैरे. पण मी जेव्हा सासरी गेलेली तेव्हा माझ्या सासूबाईंनी सर्व अरेंज करून ठेवलेलं. कडुलिंबाचं झाड आमच्याकडे होतं माझ्या माहेरी, पण जे काही काडबोळे वगैरे म्हणतात तेही नव्हतं. सो माझ्या सासूबाईंनी ते सर्व सकाळी सकाळी कडुलिंबाचा पाला जेव्हा ते आणून त्याचे सगळं वाटण करून त्याचा रस मला देत देत गेल्या. सो कडुलिंबाचा पाल्याचा रस प्लस ते काडबोळं मी खाल्लं. म्हणजे इनफॅक्ट जे मला जे कोणी जे काही सांगायचं ना मी ते करायची. बट एक मी असं ठरवलं होतं की मी माझ्या बाळाला पुरेपूर दूध देणार म्हणजे देणार. आणि असं नाही आहे 99% कोणाला फरक पडतो किंवा कोणाला नाही पडत. पण जे कोणी ट्राय करायला काय हरकत आहे ना. आपल्या बाळासाठी जर आपण काही चांगल्या गोष्टी करत असू तर का नाही, वाय नॉट. सो आपण आपल्या बाळासाठी जे काही पॉसिबल असेल ते करतो आणि ते केलंच पाहिजे. सो आता मी माझ्या बाळाला पावडरचं दूध देत नाही. त्या पावडर दुधामुळे बाळाला कफ होतात, उलटी वगैरे करतं. सो जर तुम्हीही न्यू मॉम असाल आणि तुमच्याही बाळासाठी जर जो मिल्क सप्लाय कमी असेल तर तुम्हीही असं फॉलो करा. जे कोणी सांगेल त्या निगेटिव्ह विचार नाही करून जे काही असेल ते पॉझिटिव्ह विचारात घेऊनच सगळ्या गोष्टी करा. जितकं पातळ चुरून खाता येईल तितकं खा. प्लस जितकं मिल्क पिता येईल. जर कोणाला दूध आवडत नसेल तर कोणी दुधामध्ये नाही आवडत काही काहींना शतावरी घ्यायला तर ते पाण्यातही घेऊ शकता. सो जे काही पॉसिबल असेल ते सर्व गोष्टी करा. आजकाल तर यूट्यूबवर सर्व काही अवेलेबल आहेत की एका बाळातीन बाईने काय काय खावं. बट मी माझा एक्सपिरियन्स माझं यूट्यूब चॅनल चालू करायचं फक्त एकच ध्येय होतं की जर मी कुठली गोष्ट एक्सपिरियन्स केलेली असेल किंवा मी जर काही कुठली गोष्ट नवीन करत असेल किंवा काही मला सांगायचं असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा माझा यूट्यूब चॅनल ओपन करायचा माझा हेतू होता. आणि हे मी एक्सपिरियन्स केलं. जवळपास 2 ते 3 महिने मी इतके इतके वर्स्ट माझे गेले ना की मी माझ्या बाळासाठी जे कोणी जे सांगत होतं, कोमल तुला हे खावं लागेल किंवा हे खाल्लं पाहिजे, इनफॅक्ट तिथे काही मुळी वगैरे म्हणतात ते पण प्रकार होता. पण ते कोणी मला आणून दिलं नाही म्हणून तो नाही घेतलं. बट जे मला जे सांगायचे ते मी करायची. हे खायचं, ते खायचं, ते खायचं, ते खायचं. बट देवाच्या कृपेने म्हणा प्लस या सगळ्या गोष्टी केल्यामुळं दूध आलं. माझ्या बाळासाठी दूध पुरेपूर होतं आहे. आणि आता सगळं काही ठीक आहे. आणि एक गोष्ट खूप मोठी आहे. जर कुणाचं बाळाला दूध पुरत नसेल तर ते सू कमी करत असेल. मोस्ट ऑफ 10 ते 11 वेळा बाळाने सू केली पाहिजे 24 तासामध्ये. पण जर कोणाचं बाळ 10 पेक्षा कमी सू करत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. तुमच्या डॉक्टरांना सांगा. आणि जर गरज पडत असेल तर डॉक्टर ॲडमिट पण करून घेतात. कारण मी माझ्या बाळालाही असंच डॉक्टरांना कन्सल्टिंगसाठी घेऊन गेलेली आणि डॉक्टर बोलले की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. कारण बाळ तो पाणी वगैरे पोटातलं कमी वगैरे वाटतंय. आणि हे खरं ॲक्च्युली बाळाला ना पोटाला सुरकुत्या पण पडायच्या. सो आणि खूप क्रँकी वगैरे झालं होतं आणि थोडं सर्दी वगैरे व्हायची. मग डॉक्टरांना घेऊन गेलो तर डॉक्टर असं बोलले की तुम्ही पाणी जितकं तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी स्वतः पीत जा. प्लस ह्या सगळ्या गोष्टी शतावरी वगैरे चालू करा, नक्की फरक पडेल. पण डॉक्टर बोलले बाळाला ॲडमिट करावं लागेल. आणि तो जो एक्सपिरियन्स होता तो बस इतका हळवा गोष्टी होती ना त्या टायमाला मला इतकं रडायला यायचं. आणि माझे हसबंड पण नव्हते सोबत. माझी मम्मी आणि वहिनी होते आणि आम्ही जस्ट असंच गेलेलो की चला आपण जाऊया चेकअपसाठी. आणि चेकअपला घेऊन गेल्यानंतर डॉक्टर डायरेक्ट बोलले की ॲडमिट करावं लागेल. आणि मी इतकी घाबरली होती. आणि लहान मुलांचं कसं ना इनफॅक्ट 800-800 ग्रॅमचे 1-1, 1.5-1.5 किलोचे बाळं त्याच्यामध्ये असायचं ICUमध्ये. NICU म्हणतात, न्यूबॉर्न बेबीसाठी असतात. आणि त्याच्यामध्ये तिला ठेवलं होतं. आणि मला इतकं वाईट वाटायचं. ॲक्च्युली तिला ह्याच्यासाठी ठेवलं होतं की आपण जे काही नळीने दूध जेवढं फीड करू किंवा जे काही बॉटल फीडिंग करू, बॉटल नाही म्हणता येणार, वाटी चम्मचच म्हणता येईल. तर ते काय फीडिंग करू, जे पावडर दूध देता येईल तेवढं देऊन तिच्या बाळाला मेंटेन करावं. सो ते 3 दिवसामध्येच बाळ माझं रिकवर झालं. 3 दिवसामध्येच माझ्या बाळाला सू वगैरे प्रॉपर करायला लागलं, शी प्रॉपर करायला लागलं. आणि तेव्हा कुठे माझ्या जीवाला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आम्ही बाळाला माझ्या घेऊन आलो घरी. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी ठरवलं होतं की माझ्या बाळाला पावडरचं दूध नाही देणार. आणि तुम्हीही असं काही जर तुम्हालाही फेस करत असाल तर तुम्ही नक्की जे काही तुम्हाला मोठे लोक सांगतात ते प्लीज करा. शतावरी नक्की घ्या. 2 टाईम सोडून 3 टाईम घ्या. नक्की तुम्हाला फरक पडेल. आज नाही तर जवळजवळ 15 ते 20 दिवसानंतर नक्की फरक पडेल. तुम्हीही असंच माझ्यासारखं ट्राय करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल किंवा छान वाटला असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि माझ्या व्हिडिओतून जर तुम्हाला काही थोडं तरी काही शिकायला भेटलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी हा चॅनल ओपन केलेला आहे
आणि या चॅनलमध्ये मला जितकं जमेल, जे काही मला एक्सपिरियन्स आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. कसा वाटला हा व्हिडिओ? होतं, दीदी तुझं रुटीन काय होतं? तू काय खायचीस, काय करायचीस वगैरे हे जर रुटीन तुम्हाला जाणायचं असेल तर मला कमेंट करा. मी नक्की त्याच्यावर अजून एक व्लॉग घेऊन येईल. आणि जर कोणाला वाटत असेल की मेथीचं पाणी, रव्याची पेज किंवा बाजरीचं पिठवणं किंवा पेज वगैरे कसं करायचं, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेल. आणि प्लस जर कोणाला प्रश्न असतील, शतावरी कशी घ्यावी, कुठली घ्यावी, काय घ्यावी, तर मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला सर्व गोष्टी शेअर करेल. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.